1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी या महाराष्ट्राला पुरोगामी विचार घेऊन शेती, उद्योग आणि शिक्षण सर्व क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली। त्याच्यामध्ये माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, शरदरावजी पवार साहेब असतील, मनोहर जोशी सर होते, उद्धव ठाकरे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनी सगळ्यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे। आणि म्हणूनच आज महाराष्ट्र देशामध्ये एक दबदबा तयार करून आहे, ज्याचं कारण सर्व क्षेत्रामध्ये एक विकसित महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र आणि देशाला नेतृत्व देणारा महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे। बऱ्याच लोकांना या इतिहासाचं स्मरण राहत नाही आणि म्हणून ज्या नेत्यांनी, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, समाजसुधारकांनी, वृत्तपत्रकारांनी, सगळ्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्याच्यातून हा महाराष्ट्र आज एक आगळंवेगळं राज्य म्हणून देशात आणि जगात गणला जातो। मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, ही प्रमुख ठिकाणं आहेत जिथून त्या त्या भागाला एक दिशा मिळायचं काम होतं। आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला आणि झी 24 तासच्या प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण मिळून या महाराष्ट्राला अधिक उंचीवर नेऊया असा निर्धार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो।